अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे। राज्यासह देशभरातून भाविक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचतायत। नाशिकच्या ओम ठाकूरने थेट नाशिकच्या नांदगावातून सायकलवर अयोध्या गाठलेली आहे। 9 दिवस सायकल चालवत नाशिकचा ओम ठाकूर मंगळवारी अयोध्येत पोहोचला। रामलल्लांचं दर्शन घेऊन तो पुन्हा नाशिकला परतणार आहे। या तरुणाशी अयोध्येत पोहोचल्यानंतर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। रामलल्लांच्या दर्शनासाठी कोणी विमानाने अयोध्येमध्ये येतोय, कोणी रेल्वेने येतोय, कोणी बसने येतोय। रामलल्लांचं दर्शन घेण्याची आज सगळ्यांनाच लागलेली आहे, परंतु हा नाशिक मधला अवघ्या 21 वर्षाचा ओम जो आहे तो चक्क नाशिकहून सायकल वरती अयोध्येमध्ये आलेला पाहायला मिळतोय। तब्बल 9 दिवस जो आहे तो सायकल चालवून आता अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे आणि रामलल्लांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। मित्र ओम, असं का तुला करू वाटलं, का सायकल वरती आलास तू? माझ्या मनात राम दर्शनासाठी जायचं माझ्या मनात अगोदर पासूनच होतं आणि 500 वर्षानंतर ही अयोध्या नगरी एवढी सजलेली दिसते आपल्याला खूप छान पद्धतीने। आणि कुठेही कुठून पण या तुम्ही, कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही अजून। बरं, मग तू आता नाशिक वरनं आलास, तुला किती वेळ लागला नाशिक वरून इथे यायला? नेमकं काय अडचणी आल्या? कारण का एवढी थंडी आहे, तू सायकल वरती हा सगळा प्रवास करतोय। एवढा प्रवास मी पहिल्यांदा केला, एवढा लांबचा 1370 किलोमीटर मी 9 दिवसात पूर्ण केलेला आहे। आणि रस्त्याने काहीच प्रॉब्लेम नाहीये। महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छितो, जे पायी पायी येत असतील जे नागरिक, त्यांनी बिनधास्त या, कारण की रस्त्याने कोणत्याही प्रकारे काही प्रॉब्लेम येत नाही। लोक सगळे सहकुशीने काही ना काही मदत करत आहे। अच्छा, तुला पण मदत मिळाली इतरांची? हो, सगळ्यांची मदत मिळाली। सर्वजण पैसे देतच आले, पण मी नाही करत तरी जबरदस्तीने माझ्या पॉकेट मध्ये पैसे टाकत होते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।